त्यांनी सन्मान करायचा आहे. मान सन्मान ही ट्रॉफी आणि ही एक आयुष्यातली दुसरी ट्रॉफी पाहतोय आपण. आमचे आदरणीय बळीराम सोडचे संघमालक म्हणजे विजय माल्या म्हणून ज्याची ओळख आहे दत्तात्रय साहेब, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. चला लगेच बॅटर पाठवायचे आहेत आणि आमचे पंच सुद्धा आपण रवाना व्हायचे आहे. या TPL साठी आमचे पंच म्हणून जी जबाबदारी पार पाडतील धर्मेंद्र वर्मा सर, कृष्णा बुराडे सर और इर्शाद शेख सर. स्कोरिंग करताना पाहतोय आपण युवराज किने, मॅनफॉर भावाळे आणि वैसवा भिवंडी, हर्ष पाटील. कमी वेळेमध्ये खूप मोठी भरर झेप. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनीलजी पवार सर. जाऊया मॅच कडे. एक जबरदस्त सामना. एका बाजूने आपण पाहत आहेत RD स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर तेवढाच दिग्गज संघ. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहत आहेत. नाणेफेकी हरल्यानंतर इकडनं मात्र फलंदाजी गेल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त प्रदर्शन आपण पाहिलं RD स्पोर्ट्सचं. खास करून जर आपण विचार केला तर बॉबीने चांगली गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली. त्यानंतर सुरुवात देखील चांगली केली होती पहिल्या सामन्यामध्ये. बॅटिंगला आल्यानंतर सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. दोन सलामीवीर बॅटर्स मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता. एका बाजूने प्रेम एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूने RD स्पोर्ट्स. एक षटक 5 मिनिटांच्या आतमध्ये आपण पूर्ण करायचं आहे अथवा शेवटच्या षटकामध्ये आपला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ RD स्पोर्ट्सने गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त नॉकआउट मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन केला. शेवटच्या षटकापर्यंत जो सामना गेला होता तिकडे तो सामना त्यांनी जिंकला आणि त्यानंतर त्यांचा दुसरा सामना आपण पाहत आहे. ती स्पर्धा अर्थातच ठाकूरपाडा प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम. इलाका भी हमारा, धमाका भी हमारा. एक धमाकेदार आयोजन नियोजन सध्याच्या घडलं तरी आपण पाहत आहेत पर्व पहिलं, सीझन पहिलं. पहिल्या पर्वामध्ये सध्याच्या घडला तरी चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडत असताना आपण पाहत आहेत. चांगला खेळ सातत्याने केला आहे या स्पर्धेमध्ये सर्वच खेळाडूने. खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये बॉबीने चांगला खेळ केला. त्यानंतर या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून व्हावा. पुरस्कर्ते हेच या ठिकाणी मात्र प्रयत्न करतायत. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी एक चावी प्राप्त झाली आहे आम्हाला होंडा गाडीची. जर कोणाची असेल तर ती समालोचन कक्षामधनं आपण घेऊन जायचं आहे. होंडा गाडीची चावी आहे. चला जाऊया मॅचकडे. वेडी फर्स्ट ओव्हर. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरनं अनुभवाचा भंडार असणारा गोलंदाज. अनेक वर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने ज्या खेळाडूने गाजवले तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवर. तर त्याच्या विरोधामध्ये देखील ओल्ड इज गोल्ड अजून एक अनुभवी बॅटर. पहिलाच बॉल फटका सुंदर आहे. गॅपमध्ये चालाय वाडा शॉट. एका टप्प्यानं चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेटला टोकलाय. हा दर्जेदार प्रेक्षणीय 4 धावा. सुरुवात दमदार 4 धावा. चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार. आपण पाहतायत जी फलंदाजी करणारा संघ आहे प्रेम एंटरप्राइजेस. त्यांचे जे पुरस्कर्ते आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहतायत शिवनाथजी ठाकरे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक करो अथवा चौकार हॅट्रिक. त्या हॅट्रिक करिता चौकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक करिता आणि षटकारांच्या हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू मात्र दबाव पूर्णपणे स्पष्ट इकडे दिसत असताना गोलंदाजावर. गेल्या सामन्यामध्ये देखील या पद्धतीने गोलंदाजी केली परंतु पहिले 3 चेंडू जिकडे खराब आले त्यानंतर बॅक टू बॅकच्या 3 चेंडूवर विकेट हॅट्रिक देखील गोलंदाजाने पूर्ण केली होती. हा चेंडू चांगला आहे. ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय. तिकडे मात्र कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबल क्रिकेटचं लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं त्या तंत्राचा इकडनं वापर केला गेला आणि सिंगल धाव पूर्ण केली जाते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर पुढे जात असताना आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 6च्या घरामध्ये. त्या ठिकाणी जो मैदानाच्या आतमध्ये टेम्पो उभा आहे तो आपण बाहेर काढायचा आहे कृपया. त्या ठिकाणी जो टेम्पो उभा आहे मैदानाच्या आतमध्ये तो बाहेर काढायचा आहे.
बलिराम स्पोर्ट्स जो संघ आहे आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्या संघाचे पुरस्कर्ते दत्ताजी तरे आपण यायचंय. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. सुरुवात इकडनं जर पाहिली तर चांगल्या पद्धतीने झाली आहे प्रेम एंटरप्राइजेस या संघाची, परंतु इकडनं RD स्पोर्ट्स ज्या पद्धतीने गेल्या सामन्यामध्ये त्याने खेळ केला आहे त्यानंतर कॉन्फिडन्स जरूर वाढलेला असेल आणि त्या पद्धतीने इकडनं खेळ करण्याचा प्रयत्न देखील करतायत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा फेस करत असताना ऑन दी ऑफ फटका जबरदस्त आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. एका टप्प्यानं 4-4-4 धावा येत आहेत. 4 येतो या चेंडूवर एक दर्जेदार दमदार चौकार. केतनने सुरुवात आता कमालीची केली आहे. सेकंड बॉल हा फटका देखील दमदार आहे परंतु रिझल्ट वेगळा असेल. आता लॉंग ऑफच्या वरनं 6 धावा. बिग हिट सरळ बॅटनं ऑन दी अप डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना ठोकलाय हा षटकार. केतन मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. आक्रमकता इकडनं मात्र केतनने स्पष्ट केली आहे. सरळ बॅटनं काय फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. इकडे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. गोलंदाजाने पाहिलं की सातत्याने बॅटरला स्टेट बॅटनं फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू टाकला. तिकडे चेंडू पडल्यानंतर थोडासा शरीराचा भेद घेताना आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कमबॅक करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू फुल टॉस आहे. चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरारीमधून चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. पॉवर प्लेला अक्षरशः तोडणार हा चेंडूवर आलाय चौकार. केलं तर संतोष चांगली बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूने केतनने देखील इकडनं चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या माध्यमातून एक षटकार आलाय एक चौकार आलाय. चांगली बॅटिंगचं इकडनं प्रदर्शन पाहायला मिळतंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. अर्थातच प्रेम एंटरप्राइजेस RD स्पोर्ट्स ज्याने गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली जबरदस्त गोलंदाजी केली परंतु या सामन्यामध्ये थोडेसे मागे ठरताना दिसले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज किरण षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहतायत. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 2रं षटक घेऊन पॉवर प्लेचं 2रं षटक P2चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज प्रेम सज्ज होत आहेत. लवेश सज्ज होत आहेत ऍक्च्युली. या दरम्यान चेंडू चांगला आहे. त्यापेक्षा जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला भेदलाय. इकडनं जे 30 सर्कल आहे त्या सर्कलला इकडनं भेदलंय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा
हा क्लास स्ट्रोक पाहतोय आपण बॅटरच्या माध्यमातून आलाय चौकार. तुझ्या उसाला लागल कोला. च्या विरोधामध्ये अटॅकिंग क्रिकेट इकडनं खेळलं जात आहे. हा चेंडू देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफच्या वरनं चाललाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. क्रिकेट हे दिमागाने खेळलं जाणारं खेळ आहे आणि ते इकडनं स्पष्ट करत असताना दिसलेत फलंदाज संतोष. चांगली बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून एक चौकार जरूर आला. त्यानंतर या षटकाची सुरुवात देखील त्याने चांगली केली आहे. एक्स्ट्रा कव्हरला चौकार ठोकल्यानंतर त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू अडवा बॅटनं स्वंग केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिकडे पकडली गेली आहे झेल आणि संपलाय फलंदाज संतोषचा खेळ. मोठा मासा आता मात्र जाल्याला अडकला गेलाय. बिग विकेट इज डाऊन. बॅटर संतोष इज बॅक टू द आउट. झाला इनाईट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज नवीन बॅटर राहुल ठाकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. लगेच हा चेंडू स्टेट बॅटनं हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत तिकडे. चांगल्या पद्धतीने झेल पकडलाय आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये. आल्या पावली परतीचा प्रवास. बॅक टू बॅकचा दुसरा आदरा. बॅटर इज बॅक टू द आउट. क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये इकडनं सापडलाय. लवेशनं बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त केलीत. लवेशनं चांगली गोलंदाजी केली आहे. षटकामध्ये त्यानं कमबॅक करून दिलाय. पहिल्या चेंडूवर जिकडे चौकार आला त्यानंतर लवेशचं कमबॅक गरजेचं होतं आणि त्याने ते कमबॅक देखील केलंय. नवीन फलंदाज आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचा बॅटर आलाय. हा चेंडू चांगला आहे. चांगल्या लाईनवर होता. पडल्यानंतर स्किट झालाय. चेंडू खालून निघून गेलाय. फलंदाजाला ब्रह्मात टाकून जाणारा चेंडू. लवेशने चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. लवेशाच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये त्याने धावा खर्च केलेत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 6. त्याने विकेट प्राप्त केलेत 2. लवेशच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे.
हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, डाव्या इष्टीवर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु डाव्या इष्टी सोडून जाणारा चेंडू. अवांतर धाव, पंचांचा इशारा आलाय. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय. 27-27च्या घरामध्ये. लवेशने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेत. 2 विकेट देखील त्याने प्राप्त केली आहेत या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू चांगला आहे. बोटं थोडीशी चेंडूवर फिरवली गेली. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करताना पाहायला मिळालं आणि फलंदाजाला बीट करून देखील गेलाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूचा सामना बॅटरनं केलाय. षटक क्रमांक 2 इकडे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा जे आहेत त्या पाहायला मिळत आहेत 27 रन. 27 धावा धावफलकावर आपण पाहतायत. ठाकूरपाडा प्रीमियर लीग 2025 धमाकेदार आयोजन, नियोजन, इलाका भी हमारा, धमाका भी हमारा हेच सध्याच्या घडीला सांगत असताना दिसलेत. गेल्या सामन्यामध्ये ज्याने कमालीचा खेळ केलाय तोच गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर येत असताना बॉबी यांनी जबरदस्त खेळ केला. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी केली. संघ अडचणीत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. तेच आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं व्हेरिएशन त्यांच्याकडे. चांगल्या पद्धतीने चेंडू वेगाने हाताळतात. एखादा चेंडू मध्येच गती परिवर्तन, बोटं एखाद्या चेंडूवर फिरवतात. व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. कधी चेंडूला आतल्या बाजूने आणतात तर कधी चेंडूला बाहेरच्या बाजूने देखील नेण्याची कुवत त्यांच्याकडे आहे. आणि तेच गोलंदाजी करण्याकरिता आलेत. ठाकूरपाडा गावचं नक्कीच एक उभरता सितारा आहे आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालावधीमध्ये तो देखील चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसेल. तो देखील काळ गाजवताना दिसेल, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. गोलंदाज बॉबी षटक क्रमांक 3 घेऊन. पहिलाच बॉल बॉबीचा वेगवान होता. चेंडूला खेळून काढले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे सज्ज आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 28-28च्या घरामध्ये. डावखोरी आताचा बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ बॉबीने जरूर केलाय. उजव्या आणि डावख्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. या दरम्यान चेंडू चांगला आहे. शरीरावर आदळणारा चेंडू होता. इकडे एक धाव आली आहे. सिंगल धाव होती आहे. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव या चेंडूवर प्राप्त होतीये. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 29च्या घरामध्ये 29 रन. जिकडे लवेशनं चांगलं षटक हाताळलं त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आपण पाहतायत. बॉबीने देखील चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतायत बॉबी. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल पकडलाय चांगल्या पद्धतीने झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. हदरा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसलाय 4था. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना संघाचे सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू अर्थातच यतीश ठाकरे. ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगलं खेळ सातत्याने यतीश ठाकरेचं आपण पाहिले ठाकूरपाडा करणं आणि सध्याच्या घडीला तेच इकडनं मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रेम एंटरप्राइजेस संघाला इकडनं चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं असेल तर इकडनं थांबावं लागेल. यतीश ठाकरेला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण बॉबी चांगली गोलंदाजी करताना दिसलेत या षटकामध्ये देखील. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 फलंदाज बाद झालेत. 3 बाद 29 अशी स्थिती आपण पाहताय सध्याच्या घडीला तरी सुरू असलेला सामना. एका बाजूने RD स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये प्रेम एंटरप्राइजेस. गेला सामना चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर RD स्पोर्ट्सनं गाजवला.
हा चेंडू चांगला ॲडवा बॅटने खेळून काढला. अक्रॉस द विकेट जात असताना चेंडू चाललाय डीपमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 30च्या घरामध्ये. 30 धावा धावफलकावर. बॉबी काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. यापुढे होणारा सामना एका बाजूने बलिराम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत कृषा 11. या दरम्यानचा फटका सुंदर अडवा बॅटनं चेंडूला फुल केलाय आणि गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. जो बॉबी चांगली गोलंदाजी करत होता त्या बॉबीला आता मात्र सीमारेषेच्या बाहेरचं दर्शन घडवलंय. चेंडूला अक्षरशः फेकलंय या डावखुऱ्या त्याच्या बॅटरनं. धमाका. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. बिग हिट षटकार. या दरम्यान चेंडू चांगला आहे. ऋतिकच्या विरोधामध्ये हा चेंडू चांगल्या पद्धतीनं हाताळलाय. जरूर हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं इकडनं संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस आता धावफलकावरती धावा आपण पाहत आहेत 36 अर्थातच 36 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आपण पाहताय. चौथं षटक घेऊन ॲक्च्युली गोलंदाजी मार्कवर येत आहेत संघाचे सर्वात अष्टपैलू खेळाडू अर्थातच महेश ठाकरे येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघातर्फे आपण पाहत आहेत षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होत असताना चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे आपल्या संघासह. हा चेंडू फुलटॉस अडवा बॅटनं फक्त दिशा दिली आहे आणि चेंडूला पाठवलंय डीप फाईन लेगला. चेंडू चाललाय घरंगळत सीमारेषेच्या बाहेर. येणारा या चेंडूवर हा नेत्रदीपक चौकार. 4 धावा. खराब चेंडू आणि त्याचा मात्र आता खरपूस समाचार उचललाय. चौकार आला या चेंडूवर. नेक्स्ट बॉल. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. हलका हाताने चेंडूला ड्राईव्ह करत असताना एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावावर दोन्ही बॅटर समाधान मानत असताना दिसलेत. सिंगल धाव पूर्ण होतीये. सिंगल धावेच्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 41 41च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. 41 धावा धावफलकावर. आता डावखुरी आताचे बॅटर येतात स्ट्रायकिंग एंडला. ऋतिक त्यांच्या माध्यमातून एक षटकार जरूर आलाय परंतु त्यानंतर त्यांना देखील शांत ठेवलंय. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 41च्या घरामध्ये. हा चेंडू चांगला आहे. हलक्या हातानं त्या ठिकाणी ढकललाय. सन्मान दिलाय. एक धाव पूर्ण होतीये. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 42च्या घरामध्ये. त्या ठिकाणी काय घडले, पंच इशारा काय देत आहेत आपण पाहताय. जे पंच जो काही निर्णय देतील त्या निर्णयाचा आपण स्वीकार करायचा आहे. एस्टनच्या मागे या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक होते असं काही म्हणणं आहे का पंचांचं त्या ठिकाणी आपण पाहू शकता. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. नो बॉल पंचांचा इशारा आलाय.
देत, पण फक्त आणि फक्त पाहत राहतील. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 4 धावा. येतो या चेंडूवर चौकार यतीश ठाकरेच्या बॅटमधनं. हा पहिला मोठा फटका. 4 धावा. चला मॅच बॉल आलाय तिकडे. मॅच बॉल लगेच आपण घ्यायचंय. चांगला स्ट्रोक आपण पाहतायत यतीश ठाकरेच्या बॅटमधून आला. या चौकार धावांची नित्यांत गरज होती फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि धावा देखील खोऱ्याने येताना आपण पाहिलेत. दुसरं षटक जर आपण घाललं तर त्यानंतर चांगल्या पद्धतीने इकडनं मात्र फलंदाजी झाली आहे बॅटिंग टीमची. हा चेंडू मात्र फटका सुंदर आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्याच्या डोक्यावरून एका टप्प्याने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक साठी दुसरा चौकार. फटका दमदार. चेंडू सीमारेषा पार आलाय. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. धावफलक या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 51च्या घरामध्ये. आता मात्र पारितोषिक पटकावण्याची संधी आहे. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकलेत. 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं जाईल का? हा चेंडू चांगला आहे. चांगल्या हलक्या हाताने इकडनं मात्र ड्राईव्ह करत असताना चेंडू आलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव येईल. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता 52च्या घरामध्ये. विकेट जर आपण पाहिले तर 3 गेले. 3 बॅटर बाद झाल्यानंतर सध्याच्या घडीला तरी 2 फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसलेत. एका बाजूने ऋतिक आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिले तर यतीश ठाकरे चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. या दरम्यान चेंडू मात्र डव्या बॅटनं फक्त दिशा दिली आहे. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पायाने चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर झालं परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरलेत आणि चेंडू पाहता पाहता फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आला. या चेंडूवर चौकार ऋतिकच्या बॅटमधनं. आपण पाहता षटक क्रमांक इकडनं 4थं संपलंय. 4 षटकांच्या अखेरीस जर आपण विचार केला तर धाव फलकावरती धावा जे आहेत त्या म्हणजेच 56 धावा धाव फलकावर लागले गेलेत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरनं पाहूया कोणता गोलंदाज लावला जाईल. नक्कीच बॉबीला लावलं गेलंय. बॉबी ठाकरे आलेत. गेल्या सामन्यामध्ये बॉबीनं चांगली गोलंदाजी केली परंतु या सामन्यामध्ये जर बॉबी याचा विचार केला
तर पहिल्या षटकामध्ये त्याने बॉबी याने धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली होती. पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटने चेंडूला पाठवले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. लवेश चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं गेलंय. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर येते. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल धाव या चेंडूवर येते. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय. अडचणी क्षेत्ररक्षणाकरिता येत असतात जेव्हा डावखुऱ्या आणि उजव्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतात. स्ट्राईक सातत्याने रोटेट होत असते आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांना खूप सारी मेहनत देखील करावी लागते. हा चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. इकडे थोडेसे इंजर्ड झालेत. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. बॉबी बॉबी आपण झोपायचंय. त्या ठिकाणी थोडेसे इंजर्ड झालेत. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचे. एका बाजूनं जर आपण पाहिलं तर बलिराम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच क्रिशय एंटरप्राइजेस, क्रिशय 11 ॲक्च्युली. या दरम्यान चेंडू मात्र पडल्यानंतर अतिरिक्त उंची या चेंडूनं प्राप्त केली होती. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला आहे. बॉबी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे असंच म्हणावं लागेल. कारण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर वय कमी आहे पण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना त्याच्याकडे जे व्हेरिएशन आहे फलंदाजाला पाहून गोलंदाजी करतायत की कशा पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर करतोय. त्यानंतर चेंडूची जी लाईन आहे ती सातत्याने बदलवली जाते. हा चेंडू मात्र चांगला आहे. अपील जोरदार स्ट्रॉंग अपील. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. यतीश ठाकरे इज बॅक टू द डगआउट. बिग विकेट इज डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रणय आलेत. प्रणय ठाकरे. धावफलक 58च्या घरामध्ये आडवा बॅटनं फटका मोठा आहे. फटका बसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेलाय आणि फलंदाजाला आता जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. अजून एका विकेटचं पतन.
कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचे, सज्ज राहायचे. दोन्ही संघाचे कर्णधार या दरम्यान चेंडू मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालाय लॉंग ऑफच्या वरनं, मिड ऑफच्या वरनं ॲक्च्युली चालाय. लॉंग ऑफला आला, एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिकडे 2 धावा पूर्ण केले गेलेत. इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धाव फलकावरती धावा जे आहेत त्या म्हणजे 60 आणि 61चं एक मोठं आव्हान समोर सेट केलं गेलं 5 षटकांमध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचे टॉस करण्याकरिता. रोहिदासजी भोईर ग्रामपंचायत राजनोलीचे सदस्य आहेत, साहेबांच्या हस्ते आपण टॉस करून घेतोय. चला साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला दोन टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. आपण नाणेफेकी करून घेतोय तिसऱ्या सामन्याची. दोन्ही टीमच्या कर्णधार चला आपण यायचं आहे लगेच. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहतायत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. हेड असं कॉल आहे आणि हेड आलंय. मान्यवर पाहुण्यांनी आपल्या मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं. आपण थोडीफार वार्तालाप करणार आहोत दोन्ही कर्णधारांसोबत. खऱ्या अर्थाने नाणेफेकी जर पाहिली तर जिंकली आहे इकडनं. क्लायमेट आपण पाहताय दुपारचं सत्र आहे, गरम सत्र आहे आणि समोरचा संघ पाहिला तर चांगला आहे. एकंदरीत या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर ठाकूरपाडा प्रीमियर लीग पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. सर्व गावकर एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन केलं आहे. एकंदरीत या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणणं असेल तुमचं? पहिला तर मी धन्यवाद करेन की सर्व ओनरांची की त्यांनी या पूर्ण गावासाठी एकजुटीने म्हणजे मुलांना खेळायची चान्स दिली आणि ओनरशिप स्वीकार केली. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला गावाचा संघ तेव्हाच मजबूत होत असतो की जेव्हा सर्व खेळाडूंना संधी भेटते आणि यामध्ये छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या खेळाडूंना संधी भेटते. आणि नक्कीच गावकरी चांगल्या पद्धतीने एकत्रित येऊन ही स्पर्धा आयोजित करतायत. चांगल्या पद्धतीनं पहिल्या 2 सामन्यामध्ये खेळ देखील होताना आपण पाहिलं आहे. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण घेतलात. आपल्याकडे असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं या सामन्यामध्ये खूप साऱ्या अपेक्षा राहतील? आता ट्रम्प कार्ड गोलंदाज आम्ही सामन्याच्या वेळीच येतो. नक्कीच तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्याकरिता नाणेफेकी हरलात, नाणेफेकी जिंकला असतात तर निर्णय काय असतं? बॅटिंगच घेतली असती. आणि नक्कीच अगदी मनासारखं घडलंय. नाणेफेकी जिंकवा अथवा हरो मनासारखं इकडनं मात्र होताना पाहायला मिळालंय. नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करायची आहे. एकंदरीत 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल या सामन्यामध्ये? जास्तीत जास्त धावा करू आम्ही. समोरचा संघ मजबूत आहे, एक फायटिंग संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये चांगली फाईट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? हो नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या संघाला देखील. तर हे होते बलिराम स्पोर्ट्स संघाचे कर्णधार. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जोडले जातील अनेक वर्षापासून भिवंडीचे एक स्वीट व्हॉइस ज्यानं भिवंडी तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने सातत्याने समालोचन केलं. तेच समालोचक पवार सर, दीप पवार, सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी हर्ष. आणि हा सामना जर पाहिला आपण निश्चित हाय स्कोरिंगचा सामना पाहतोय. एकीकडे जर पाहिला आपण RD ग्रुप तर दुसरीकडे पाहतोय आपण प्रेम एंटरप्राइजेस. झकास बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. या तळपत्या उन्हामध्ये तळपती बॅट पाहिली आपण. खास जर विचार केला आपण सलामीचा बॅटर काय अप्रतिम उच्च कोटीची बॅटिंग पाहिली आपण. पण विसरून चालता येणार नाही RD ग्रुप या टीमचा जर विचार केला आपण तर टॉप आघाडीचे 5 बॅटर खूप मजबूत आहेत. त्यामध्ये जर विचार केला आपण तर निश्चित आपण बलिराम सोट या टीमचे ओनर आणि आमचे खूप एक मोठे व्यक्तिमत्व ठाकूरपाडा गावचे विजय माल्या दादा आता आपण येतोची स्वागताने सन्मान करताना पाहतोय आपण. सागर ठाकरे साहेब यांचे शुभ असते मॅचची शाल स्वीकारताना पाहतोय आपण. सन्मान चिन्ह हे पाहू शकता.
दादा तुमचं खूप लाख मोठं सहकार्य मिळालं त्याबद्दल आयोजक समोर निश्चित कितपत आपला गोलंदाजीवर मार खाल्ला. आता मात्र बॅटिंग करता तिची भरपाई करेल काय किरण ठाकरे. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. धीम्या गतीचा फ्रंट फुट लावून मात्र खेळण्याचा प्रयत्न बीट झाले. अतिशय प्रतिम सुरुवात पाहतोय आपण संतोष ठाकरे या बॉलरच्या माध्यमातून. नॉस्टिक पाहतोय आपण. इथं मात्र बॉबी अप्रतिम एक युवा स्टार. मी पहिलेच उल्लेख केला होता की टेनिस क्रिकेट जर विचार केला आपण ठाकूरपाडा गावाचा येणारा भविष्य काळ आहे आणि काय अप्रतिम आतापर्यंत त्यांच्याकडून प्रदर्शन पाहिलं आपण. गोलंदाज सज्ज होते संतोष. फुल टॉसरा फटका जाईल 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 चेंडू. इथे मात्र मिड विकेटच्या वरतून आला हा उत्तुंग षटकार. आज आमचे भिवंडीचे मामा जेजूला जाणार होते पण गेले नाही कारण की या प्रीमियर लीग साठी. अतिशय चांगला फटका पाहिला पण स्लॉग केला होता चेंडूला मिडविकेटच्या वरतून. आणि या षटकाराने मात्र किरण ठाकरे आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडलं गेलं या षटकाराने. सोपं नसणार आहे हा सामना कारण की माहिती आहे RD स्पोर्टची बॅटिंग खूप मजबूत आहे. गोलंदाज संतोष. फुल टॉसवर परत एकदा हा प्रहार. खाली क्षेत्र शोधून काढलाय चेंडू. जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय हा चौकार. आता मात्र किरण ठाकरे अतिशय लयमध्ये बॅटिंग करताना आणि संदेश वारंवार मार्गदर्शन करताना संतोष या बॉलरला. तो क्षेत्ररक्षण कायम कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. यावेळेस पात्र अप्रतिम. वा भाई वा. लाजवाब फटका. टिपिकल परवचा फटका. कॉमेडी बॉक्स मध्ये येणारा हा सनसनी चौकार. क्वालिटीची बॅटिंगचे प्रदर्शन. अजून एक धमाका सफल झाला होता पण यावेळेस मात्र जुनियर बॅटचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या बघता बघता पाहतोय की आपण आता मात्र 2 चौकार काही षटकांनी मात्र पाहतोय आपण बिनबाद 14 जी सरासरी 12.33 पाहिजे ती सरासरी इथे मात्र पार केलेली आहे. पॉवर प्लेचे षटक हाताळताना आपण पॉवरफुल बॅटिंग किरणच्या माध्यमातून पाहतोय आपण. सज्ज होताना संतोष. चांगला चेंडू होता. खऱ्या अर्थानं खेळायचं होतं. ऑनसाईड पण चेंडू आलाय ऑफसाईड कडं आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात प्रेम एंटरप्राइजेस सॉरी RD ग्रुप या टीमची पाहतोय आपण. चला पण जास्त टीम मीटिंग घेऊ नका. यानंतर निश्चित पुढचा जो सामना होईल तो सामना सुद्धा एक दर्जेदार सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे उच्च कोटीचे खेळाडू. पण हा सामना कोण जिंकेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. राहुल ठाकरे एक अतिशय चांगला ऑलराऊंडर्स आणि आता मात्र निश्चित या षटकामध्ये वापसी करून देईल का. राहुल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. VIP डाईज अँड या टोकाकडनं समोर आतापर्यंत बेधडक बॅटिंग करणारा किरण ठाकरे. एक षटकार 2 चौकारांनी जर पाहिला आपण तर 15 धावा धावफलकावर आणि संपूर्ण धावा किरणच्या खात्यामध्ये.
नॉन स्ट्रायकर बॅटर बॉबी ठाकरे. इथे मात्र निश्चित किरण ठाकरेंच्या बॅटिंगचा आनंद घेताना आपण पाहतोय. एक मोठं आव्हान आहे पण दोन्ही हाताने स्वीकारले पहिल्या षटकामध्ये. हा षटक कशा प्रकारे हाताळेल तो म्हणजे राहुल. A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर. कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू टपापल्याचा थोडासा बाहेर वळतोय आणि बॅटची कड आणि अशा प्रकारे धक्का बसलाय तो पहिला. राज निश्चित अतिशय छान धून वाजवताना लवेश येतोय नवीन बॅटर. ही जोडी खूप छान आहे या टीमची, युवा जोडी, आणि या टीमवर काही भविष्य अवलंबून असेल. इथून जर सामना जिंकायचा असेल RD स्पोर्ट या टीमला. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. इनसाइड आउट फटका पाहतो आपण. कव्हरच्या वरतून चेंडू जाईल, सीमा पार आला यात खणखणीत चौकार. चला, आमचे जे खेळाडू असतील ही स्पर्धा आपल्या गावाची आहे असं सांगू नका की आम्ही जाणार नाही, कारण की सर्वांना चेंडू पाठीमागे धावायचं आहे. अतिशय क्लास फटका इनसाइड आउटचा पाहिला आपण कव्हरच्या वरतून. आणि आता मात्र लवेश आपलं खातं उघडतोय. अपने पिताजी के रहा कदम पर चल पडे क्रिकेट के माध्यम से. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न. फटका फटलाय का पाहायचं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल टिपलाय अतिशय सुंदर. बॅटर स्वप्नील ठाकरे येतोय. याची त्यांच्या माध्यमातून सुद्धा या TPL मध्ये खूप मोठे योगदान मिळाले. त्यांचे पिताश्री सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आदरणीय भरतशेठ ठाकरे साहेब यांच्याकडून मिळवण्यासाठी थंड पेयची सुविधा केली आहे. धन्यवाद भरतशेठ ठाकरे साहेब आणि धन्यवाद खास स्वप्नील दादा. गोलंदाज सज्ज होताना पूर्णपणे कमबॅक वापसी करून आपल्या टीमला. याच पात्र आढळणारा फटका पाहतोय आपण ऑनसाईडकडे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी ते मात्र बॉबी करतोय. काय पाहायचे चांगलं तालमेल पाहतोय आपण. रॉंग अँड थ्रो पाहायला मिळालं. ओ माय गॉड, 2 धावा सहज कंप्लीट. या 2 धावने टीमची धावसंख्या पाहतोय पुढे सरकते. आता मात्र 21-21. एका क्षणी वाटलं होतं की सामना एकतर्फी होतोय काय, पण राहुल आपल्या टीमला वापसी करून देताना P2च्या षटकामध्ये पाहतोय आपण. 3 खेळाडू पण बाहेर ठेवू शकता या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. याच पाहता प्रत्येकदा आडव्या बॅटने फटका. एकच सिंगल अतिशय मात्र वेगा. दुसऱ्या गुणाचा प्रयत्न केला जाईल काय, पण नकारतोय. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल कंप्लीट. या एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय. आता मात्र पुढे सरकते ती 22. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 61 धावाचं आव्हान आहे. आता मात्र 39 धावेची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. जर इथून मात्र एक संधी आहे. खास जर विचार केला आपण पहिले दोन्ही सामने जिंकण्यासाठी RD स्पोर्ट या टीमला. आणि निश्चित जर युवराज पाहिला आपण दोन्ही सामने जर जिंकले तर मनोदर खूप मोठं वाढेल. आणि लीग फेरीमध्ये पहिले 2 सामने जिंकल्या संघाचा आत्मविश्वास काफी वाढलेला असतो.
फुल टॉसर फटका बिरकावला चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रणय तिथं मात्र उभा होता आणि मोठा धक्का बसलाय बॉबीच्या स्वरूपात. खूप चांगली धूण. हो क्या बात आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या ठीक डाव्या साईडला ॲडव्होकेट अल्पेश तयारी करताना पाहतोय. बऱ्याच दिवसानंतर ॲडव्होकेट अल्पेश यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. क्या बात आहे. एक टेक्निकली तंत्रसुद्धा बॅटर का म्हणतात. आणि मला चौदरपाडाची बॅटिंग अजून आठवते 2011-12 राहुल आणि त्याची काय बॅटिंग होती. यस ॲडव्होकेट अल्पेश. चला आपण वेळ कमी खर्च करा. आता मात्र बॉलर पाहतोय आपण प्रणय ठाकरे येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचे पहिले आपण 3 बाद 22 अतिशय छान कमबॅक केलंय गोलंदाज राहुल यांनी. या चेंडू मात्र फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र ऑनसाईडकडे ट्रेलिंग होताना थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं राहुलच्या माध्यमातून. स्वप्नील दासासाठी का सुवर्ण संधी असेल. निलेश पिंडोले यांच्याकडून प्रति षटकाला 500 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. 555 रुपये नेले दादा यांच्याकडून दिल्या जाईल स्वप्नील दादा या बॅटरला. आता मात्र खेळण्यासाठी उच्च कोटीचा ऑलराऊंडर महेश ठाकरे आणि या जोडीवर खूप काही भविष्य अवलंबून असेल. पाहतोय आपण आर.डी. स्पोर्ट या टीमची. आर.डी. स्पोर्ट म्हणजे A1 जोडी ठाकूरपडा गावाची. प्रणय चांगला चेंडू. माय गॉड काय घडले. 5 प्लेट होता होता थोडक्यात बचावलंय. मोठा धक्का लागताना बचावलंय. अप्रतिम चेंडू होता. पाहतोय आपण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा संपर्कावा तसा झाला नाही आणि निश्चित एक चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल जर विचार केला आपण तर निश्चित धावाचा अक्षरचा पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र काय दुसरं षटक हाताळले चांगलं राहुल ठाकरे यांनी. आणि आता मात्र पूर्णपणे कमबॅक करताना इथे मात्र प्रेम एंटरप्राइजेस संघ महेश ठाकरे सज्ज होताना खेळण्यासाठी. तो क्षेत्ररक्षण कायम कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. चौकार षटकारामध्ये डील करावे लागेल सामना जर या टीमला जिंकायचा असेल. यावेळेस पात्र हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार मिड विकेटच्या वरतून आला हा दमदार. हजार 555. क्या बात आहे. एक मारलंय मर्यादा अजून 2 मारायचे आहेत. आज मला वाटते निलेश पेंडोळकर साहेब ATM सोबत घेऊन आलेले आहेत. सज्ज होताना प्रणय मारा करतोय. अजून एक धमाका. AB चली और निकल गई. बॅक टू द बॅक दुसरा हात तुपानी षटकार. आता मात्र निश्चित एका षटकार जर आला
तर 1555 रुपये दिल्या जाईल. निलेश या तब्बल एका षटकाराची किंमत 1555 आणि टीमची सुद्धा बाजू मजबूत होईल. बघता बघता धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 35. 2 षटकामध्ये वर्चस्व पाहतो आपण. प्रेम इंटरप्राइजेस टीमचं पण या षटकामध्ये पलटवार केलंय. महेश ठाकरे नावाचा वादळ खेळपट्टीवर आलाय आणि दमदार तुफानी बॅटिंग करताना अजून एक हा जाईल का जाईल का जाईल का आणि हा षटकार. पैसे जमा करायचे भाई कॉमेंट बॉक्स मध्ये. कोलपाडा प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये पाहतोय आपण की पहिला बॅटर ठरलाय. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकणारा ऋषभ. हे माहिती आम्ही देतोय सागरदादा की इथं मालिकेसाठी जर विचार केला आपण पॉइंट काढण्यात येईल. कारण की कधी कधी म्हणतात सर्व काही सोन्यासारखं होते, शेवटी मात्र त्याचा कडवा रूप आपण घेणार नव्हत. अतिशय उच्च कोटीची बॅटिंग. अजून एक धमाका. पण यावेळेस पात्र पाहतोय की चेंडू जाईल का आणि निघून गेलाय 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 गेलाय. मिडविकेटच्या वरतून षटकार. बॅक टू द बॅक 4. कारण की ऑक्शन सोहळा जेव्हा 19 तारखेला पार पडला होता त्या टाइमला मात्र सर्वात महागडा खेळाडू का ठरला हा दाखवताना इथं मात्र महेश ठाकरे. धावसंख्या 47. आता मात्र 12 मध्ये फक्त आणि फक्त इथं 14 धावेची आवश्यकता आहे. 12-14 असं सोपं समीकरण. आता म्हणावं लागेल संदेश दादा हा काही 40+ चा खेळ नाहीये. निश्चित आता ते कॅप्टन बोलशील, आपण इथं बोलून फायदा नाहीये. धावसंख्या आता मात्र 50 आकडा पार केले. तब्बल 51. चला बाळानो बाहेरून जा आपण. यावेळेस पात्र फुल टॉस लोअर होता. इथं मात्र निश्चित विकेट किपरच्या हातामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल स्वप्नील ठाकरे या बॅटरला. नवीन बॅटर रुपेश खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. हा एक चांगला बॅटर या टीमचा पाहतोय आपण.
आणि आता मात्र जे विचार केला आपण आर डी स्पोर्टची दोन्ही स्पॉन्सर एवन जोडी अतिशय आनंदी दिसताना पाहतो व्यासपीठावर. याच पात्र हा फटका अद्भुत आहे, सुपर फटका, पण इथं मात्र इशारा येईल हा चौकार. फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे राहुल यांनी कमबॅक केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये, मात्र सामना आता बॅकफुटला जाऊन कटला जवाब. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा अजून एक चौकार. दोन धावेची आवश्यकता आहे. मोठा आव्हान सहज पार करताना. यावत पात्र हा चांगला फटका पण हवेत आहे. आता मारत काय करेल, आयुष्यमान बच आयुष्यात, आणि हा विजयी चौकार. चौकारची हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली. निश्चित आमचे आदरणीय संजय ठाकरेंच्यासाठी 100 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. संदेश साठी 100 रुपयाचे बक्षीस विजेंद्र ठाकरे साहेब यांच्याकडून, आणि गुरुदादा यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. दोन्ही मॅन ऑफ द मॅचला बोलो आणि ते पैसे तो फोन पे मरत त्याचे 700 द्यायला सांगितलं. महेश दादा, या सामन्याचा मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार महेश ठाकरे, आणि पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ मॅच ठरलाय तो किरण ठाकरे. गावदी स्पोर्ट कुठे जर असेल तर आपण खेळाडू कक्षाच्या ठीक त्या साईडला थांबायचंय. कॅच सोडल्याबद्दल बक्षीस आहे. हा संदेशदा आपण सुद्धा यायचंय. आणि किरण ठाकरे पहिल्या सामन्यामध्ये 12 रन आणि विकेट हॅट्रिक ऑलराऊंडर प्रदर्शन केलं होतं. खऱ्या अर्थानं त्या सामन्यात 2 धावे झाले होते. एक युवा बॅटर बॉबी होता, पण त्यानंतर मात्र विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती.